आई हो, असं अचानक का बोलवून घेतलं तुम्ही? नाही माहित काय झालंय, काय घडलंय ते खरंच माहित नाहीये तुम्हाला? असे चेहरे तर करूच नका, माझ्यासमोर हे नाटक चालणारच नाही. नाही आई, नाटक नाही. खरंच नाही माहित काय झालं. काय झालं? हां, नाही बरोबर आहे तुमचं. ज्या मुलीचं नाव घेण्याची सुद्धा माझ्या घरात बंदी आहे, तिच्याबद्दलच तुम्ही दोघी जणी माझ्या घरात उभं राहून उघड उघड कसं बोलाल? नाही ना, मी तुम्हाला सांगते, सावली परत आली. शॉक नाही बसला तुम्हाला? बरोबर आहे, कारण ही गोष्ट तुम्हाला आधीपासून माहित होती, हो ना? नाही आई, तुम्ही असं अचानक विचारलत ना, म्हणून. प्लीज नाटक करू नका आणि माझ्यापासून गोष्टी लपवून सुद्धा ठेवू नका, प्लीज. अख्ख्या सोशल मीडियावर ही न्यूज सर्क्युलेट होतीये, सगळ्या चॅनल्सवरती आहे. सावली मेंदळे परत आली आहे आणि हे सगळं घडलंय त्या भैरवीमुळे. तिचा आहे हा मूर्खपणा आणि अति उत्साहीपणा, त्याच्यामुळे सगळं चव्हाट्यावर आलंय. ओ अच्छा आई, तुम्ही बातम्यांबद्दल बोलताय. मी आता जस्ट बघितलं फोनमध्ये, मला धक्काच बसला बघितलं म्हणून आता रिॲक्ट नाही झाले नीट. सॉरी. अमृता, मला खरं खरं काय ते सांग. गुरुकुल जिथे हा व्हिडिओ शूट झालाय, तिथे ओवीला घेऊन तू स्वतः जायचीस ना गाण्याच्या क्लासला? मग तिची गाण्याची टीचर कोण आहे हे तुला माहित नव्हतं? सावली तिला गाणं शिकवते हे खरंच माहित नव्हतं? कधी भेटली नाहीस तिला? नाही आई, मी तिला कधीच भेटले नाही. म्हणजे मी ओवीला सोडायला जायचे, पण तिला फक्त सोडायचे आणि तिची वेळ झाली की घेऊन यायचे. मी त्या गुरुकुलात पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही कधी, खरंच. म्हणून मला यातलं खरंच काही माहिती नाही आई. आई, या किती खरं आणि किती खोटं बोलतात हे मला नाही माहित, पण माझा काहीच संबंध नाहीये, खरंच सांगते. मी तर त्या सावलीला आयुष्यात कधी भेटलेली नाहीये. पण आई, तुमचं भेटणं झालं होतं का तिला इतक्या? मी भेटणार त्या पोरीला? मोनिका, तू बरी आहेस ना? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? मला त्या पोरीचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. मी तिला जाऊन भेटू? सॉरी आई, मी सहज विचारलं. अमृता, तू खरंच तिला भेटली नाहीयेस कधी? ठीक आहे, मग आता भेटायचं. काय? मी आई, पण मी म्हणजे कशासाठी भेटू तिला? का कशासाठी ते सगळं मी नंतर समजावून सांगेनच, पण आता एवढंच लक्षात घ्या की त्या पोरीची नस कशी कुठे दाबायची ते मला बरोबर माहिती आहे. येतंय का लक्षात मोनिका? काहीही झालं, कितीही मोठं वादळ आलं तरी सुद्धा त्या पोरीची काळी सावली माझ्या घरावर, माझ्या घरच्यांवर पडता कामा नये. इज दॅट क्लिअर?